नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण होतं. म्हणजे पाऊस झाला होता असं म्हणावं लागेल आणि त्यामध्ये मग बऱ्याच शेतकऱ्यांच्या अतोनात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालं होतं. खूप मोठ्या प्रमाणावर पिकाची हानी झाली होती. त्यात पिकाचं म्हणजे पूर्ण निस्तनाबूत झाले होते. तुरीचं म्हणा, कपाशीचं, उडदाचं तर खूपच नुकसान झालेलं होतं यावर्षी. त्यानंतर जवळपास सर्वच पिकाचं काय झालेलं खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असल्याने शासनाने त्यांना नुकसानीपोटी अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांना काय केली होती, अदा केली होती. शेतकऱ्याच्या खात्यामध्ये काय केलेली, जमा केलेली. पण बरेच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये काय झालेली आहे, ही रक्कम जमा झालेली नाही. मग काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी वगैरे नाही, अशा शेतकऱ्यांना काय केला होता, शासनाने व्हीके आय डी दिला होता. व्हीके नंबर. आणि त्या व्हीके नंबरवरून मग काय करायची होती, ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची होती. ई-के-वाय-सी करायची होती. मग काय बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांना डायरेक्ट खात्यावर हे आलं नाही अनुदानाची रक्कम. त्यामुळं त्यांनी मग व्हीके आय डीवरून काय केली होती, व्हीके नंबरवरून के-वाय-सी केली होती. व्हीके नंबर तलाट्याकडे आले होते. तलाट्याकडून मग परत ह्यांना शेतकऱ्याकडे आले. शेतकऱ्यांनी मग तिथून पुन्हा शेतसुविधा केंद्रामध्ये ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून तरीही काही शेतकऱ्यांना अनुदान काय झालेलं आहे, जमा झालेलं नाही. मग त्या शेतकऱ्यांना जवळपास आता 15 जानेवारी महिना काय झालेला आहे, सुरुवात झालेली आहे. त्यात मग 15 जानेवारीपर्यंत काय होणार आहे, ज्यांचं अनुदान जमा झालं नाही त्यांचं काय होणार आहे, 100% जमा होणार आहे. पण त्यांना पाहायचं कसं हे प्रश्न आहे, की आपल्याला किती आलं, काय आलं, किती जमा झालं आहे, आपल्याला अनुदान तर पडलं नाही वाटतं. असं काही शेतकऱ्यांना वाटत असेल तर मग आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही काय करायचं आहे, लिंक ओपन करायची आहे आणि तिथं तुमचा विशिष्ट क्रमांक काय करायचा आहे, म्हणजे तुम्ही जे के-वाय-सी करता की जो नंबर आला होता ना तुमच्याकडं, किंवा मग के-वाय-सी केल्यानंतर तुम्हाला शेतसुविधामध्ये प्रिंट दिली जाते. तिथं एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे, व्हीके नंबर. त्या नंबर टाकून मग तुम्ही काय करायचं आहे, चेक करायचं आहे तुमचं अनुदान तुम्हाला किती आलेलं आहे. त्यानंतर कोणत्या बँकेत जमा झालेलं आहे, कोणत्या बँकेत नाही, का मग ते अनुदान पेंटिंगमध्ये आहे, का रिजेक्ट झालेलं आहे, त्याचं काय कारण आहे, त्याची अनुदानाची स्थिती तुम्हाला चेक करता येईल. पडलं आहे का नाही पडलं आहे का, आहे का नाही, त्याला काय अडचण आलेली आहे, ही सर्व गोष्टी काय करता येणार आहेत, तुम्हाला चेक करता येणार आहेत, पाहता येणार आहेत. मग काही शेतकऱ्यांचं अनुदान पडलेलं आहे. मग त्यांचे आता बऱ्याच शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या बँकेमध्ये वेगवेगळे खाते आहेत आणि असल्यामुळं मग काही शेतकऱ्यांना अद्याप माहिती नसतं, की आपल्या आता ह्या बँकेमध्ये खातं आहे. मग तिथं त्या बँकेमध्ये काय झालेले आहे, आधारच्या माध्यमातून डी-बी-टी थ्रू जमा झालेला आहे आणि शेतकरी एक वेगळ्याच बँकेमध्ये काय करत असतात, चेक करत असतात. तर मग ते हे सर्व गोष्टी पाहण्यासाठी माहिती करून घेण्यासाठी तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. तिथं विशिष्ट क्रमांक टाका तुमचा आणि तुम्ही काय करू शकता, पाहू शकता. आणि काहींना फार्मर आय डी असूनही व्हीके नंबरमध्येही नाव आलेलं नाही आणि फार्मर आय डी असूनही त्यांना अनुदान जमा झालेलं नाही, तरी त्यांना 15 तारखेपर्यंत काय होणार आहे, 15 जानेवारी 2026 पर्यंत काय होणार आहे, सर्व शेतकऱ्यांना राहिलेले जे स्थगित शेतकरी आहेत ना, ज्यांना भेटलं त्यांना डबल नाही भेटणार, पण ज्यांना राहिलेत, ज्यांना अद्याप भेटलंच नाही, अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, जमा होणार आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी केली, त्यानंतर तरीही अनुदान त्यांचं जमा झालेलं नाही. अशा शेतकऱ्यांना 15 जानेवारीच्या आसपास काय होणार आहे, स्थगित जे अनुदान आहे, काहींना असं वाटलं की आम्ही के-वाय-सी केली पण अनुदान कमी पडलेलं आहे. त्यांनी मग ते चेक करून घ्यायचं आहे आपल्याला किती पडलं, काय पडलं. त्यानंतर मग जे काहींना फार्मर आय डी काढले आहेत काही शेतकऱ्यांनी बरेच, त्याच्यानंतर त्यांना वाटतं की आम्हाला आणखीनही फार्मर आय डी कार्ड आहेत पण अनुदान आपल्याला कमी पडलेलं आहे. तर मग तुम्ही काय करू शकता, तलाट्याशी संपर्क करून किंवा मंडळ अधिकाऱ्याशी तुमचं फार्मर आय डीला सर्व जमीन लिंक आहे का हे पाहणं गरजेचं आहे. असेल तर मग अनुदानाची रक्कम हे तलाट्याकडंच काय करता येते, चेक करता येते, पाहता येते कोणत्या कशामुळं काय अडचण आहे, का पडली नाही, मग पडली तर किती पडली, हेही पाहता येतं तुम्हाला. त्यानंतर इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तुम्हाला, विशिष्ट क्रमांक टाकून व्हीके नंबर टाकून तिथंही तुम्ही काय करू शकता, चेक करू शकतात. त्यानंतर ज्यांना आलं नाही अनुदान त्यांनी काही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला काय होणार आहे, अनुदान तर पडणार आहे. आता येत्या थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे, विमाही पडणार आहे, पीक विमा, आणि त्यानंतर अनुदानाची रक्कम ही थेट तुमच्या खात्यामध्ये काय होणार आहे, वर्ग केली जाणार आहे, ती जमा केली जाणार
आहे त्या शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही की आपण वंचित राहतो का काय अनुदानापासून आपल्याला येणार नाही. मग ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान आलं नाही त्यांना बियाणाचे सुद्धा पैसे 10,000 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरपर्यंतची जी मर्यादा ठेवली होती शासनाने त्यांना तेही पडलेलं नाही. म्हणजे हे दोन्हीपासून सुद्धा काय झालेले आहेत शेतकरी वंचित राहिलेले आहेत आणि दोन्हीही आपल्याला मिळणार नाही असं त्यांना वाटत असेल, पण तसं काही नाही. तुम्हाला दोन्ही मिळणार आहे. 15 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कमही तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. त्यानंतर ज्या बियाणाची जी रक्कम आहे ती सुद्धा तुम्हाला काय होणार आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हे दोन्ही पैसे तुमचे कुठं जाणार नाहीत, येणारच आहे. थोडासा विलंब झालेला आहे निवडणुका वगैरे म्हणा, आचारसंहिता म्हणा, त्यामुळं पण ही रक्कम जी आहे ती फिक्स तुमच्या खात्यामध्ये काय होणार आहे सर्वांना येणारच आहे. आणि ज्यांना माहिती ना थोडंसं अनुदानाचं कमी जास्त वाटत असेल किंवा मग कोणत्या बँकेत गेलं आहे हे कळलं नसेल, आपण KYC केली आहे मग अनुदानच मिळालं का, कोणत्या बँकेत गेलं आहे, कोणत्या बँकेत पडलं आहे, त्यांनी मग आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन काय करायचं आहे VK नंबर टाकून चेक करायचं आहे आपल्याला बँक डिटेल वगैरे, त्याच्यानंतर अनुदान किती ट्रान्सफर झालं, कोणत्या तारखेला झालं आहे, सर्व डिटेलची काय होणार आहे चेक करता येणार आहे आपल्याला. शेतकऱ्यांना ते पाहता येणार आहे. त्यामुळं मग काय कोणीही कोणत्याही शेतकऱ्यांनी काळजी वगैरे करायची गरज नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला काय होणार आहेत या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. तर कोणाला काही जर अडचण असेल तर अतिवृष्टी अनुदानासंदर्भात तर मग कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याच्यावर सोल्युशन वगैरे सांगितलं जाईल, माहिती वगैरे सर्व शेतकऱ्यांना दिली जाईल. अद्याप काही शेतकऱ्यांना कसं असतं कमी अनुदान आलेलं आहे, क्षेत्र भरपूर मोठ्या प्रमाणावर असतं, त्यामुळं त्यांनी काय करायचं आहे फार्मर ID ज्यांनी काढलेला नसेल तर काढून घेऊन सर्व ही गोष्टी काय करायच्या आहेत चेक करून घ्यायच्या आहेत. तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याशी फार्मर ID चेक करायचं आहे की आपल्याला फार्मर IDला किती जमीन लिंक केलेली आहे हे पाहायचं आहे, तरच मग तुम्हाला काय होणार आहे ह्या गोष्टी सर्व समजणार आहेत. इथून पुढं भविष्यातही अनुदानासाठी फार्मर ID अत्यावश्यकच आहे. सर्वच शासनाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर ID अत्यावश्यक आहे. फार्मर ID सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे जनरेट करून ठेवायचा आहे. धन्यवाद.